सर क्लिअर दिसतं. क्लिअर दिसते सर. दिसतंय का स्क्रीन क्लिअर? येस सर. ओके, नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स ऑफ स्टेटमेंट लिव्हिंग इन एरर. Prove that the distance between two parallel lines. Prove that the distance between two parallel lines is a1x plus b1y. Sorry, ax plus by plus c1 is equal to 0 and ax plus by plus c2 is equal to 0 is b is equal to c1 minus c2 divided by square root of x square plus b square. Ax plus by plus c1 is equal to 0 and दूसरा ax plus by plus c2 is equal to 0 is b is equal to c1 minus c2 divided by x square plus b square root of. तर c1 minus c2 घ्या किंवा c2 minus c1 घ्या, शेवटी आपल्याला आन्सर तेच मिळतोय. पहिल्यांदा आपण c1 minus c2 minus c1 इक्वल टू प्लस येऊ शकतो, पण नंबर सेम येतोय, बरोबर आहे? बरोबर ना? 4 minus 2 and 2 minus 4 याचा काय आन्सर येतोय? 2 येतोय, ह्याचा minus 2 येतोय. पण आपल्याला मॉड असल्यामुळे काय होऊ शकतं इथं? दोन्हीचा आन्सर इथं काय प्लस येऊ शकतो, बरोबर आहे? 2 येऊ शकते आन्सर इथं. हे मॉड असल्यामुळे मॉड असल्यामुळे मायनस निघून जातोय. म्हणून काय इथं c1 minus c2 घ्या किंवा c2 minus c1 घ्या, पण आन्सर आपल्याला 30 सेम मिळतोय. फक्त हा डिस्टन्स फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोन पॅरलल लाईन ज्यावेळी असतोय त्या दोन पॅरलल लाईन मध्ये त्या x आणि y चा कोएफिशियंट आहे ना, दोन्ही लाईन मध्ये सेम असते. x आणि y चा कोएफिशियंट काय असते इथं? दोन्ही लाईन मध्ये सेम असते तिथं, लक्षात ठेवा. काय a आणि b दोन्हीकडे सेम आहे, ax by दोन्हीकडे काय असतं त्या लाईन मध्ये x आणि y चा कोएफिशियंट इथे इक्वल असते पॅरलल लाईन मध्ये. ओके, मग काय करा, c1 आणि c2 फक्त व्हॅल्यू चेंज असते तिथं. त्या दोन्ही लाईन मध्ये कंपेअर करायचं, c1 आणि c2 चा व्हॅल्यू घ्यायचा आणि x चा कोएफिशियंट y चा कोएफिशियंट असणार आहे तर a² + b² करायचं आणि सिम्प्लिफाय करायचं. त्या अवघड नाही, तर मला ओळखायला लय सोपं आहे. त्यावेळी x आणि y चा कोएफिशियंट जर सेम असेल ते लक्षात घ्यायचं, दोन्ही लाईन काय असणार आहे तर पॅरलल असणार आहे. ओके, त्या पॅरलल लाईनचा डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स आपल्याला काय करायचं? फाइंड आउट करायचं. ओके, दोन पॅरलल लाईन दिले तिथं, त्या दोन्ही पॅरलल लाईनचा डिस्टन्स आपल्याला काय करायचं? फाइंड आउट करायचं. ओके, दोन लाईन दिले,
ax plus dy plus c2 is equal to 0 है दूसरा ये ax plus dy plus c1 is equal to 0 दोन लाइन दिले दोन लाइन पॅरलल आहे या दोन्ही पॅरलल मध्ये डिस्टन्स आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं दॅट इज d is equal to ओके हा फॉर्म्युला यूज करून काय करायचं आपल्याला ते यूज सॉल्व करायचं डिस्टन्स फाइंड करायचं दोन पॅरलल लाइन मधला डिस्टन्स ओके मला सगळ्यांना यस सर ओके याच्यावर काय करू आपण एक्झाम्पल घेऊया फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा सगळ्यांनी d is equal to c1 mod of c1 minus c2 divided by square root of a square minus a plus b square ओके एक्झाम्पल लिहून लिहा First example लिहून लिहा find the perpendicular distance between the two parallel lines find the perpendicular distance between the two parallel lines दोन parallel line दिले से त्या perpendicular distance आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं दोन्ही मध्ये find the perpendicular distance between the two parallel lines 5x minus 12y plus 1 is equal to 0 दूसरा इक्वेशन है 5x minus 12y minus 4 is equal to 0 दोन लाइन दिले ते दोन्ही लाइन काय करायचं इथं चार लाइन दिले त्याच्यावरून ते डिस्टन्स फाइंड करा परपेंडिक्युलर डिस्टन्स दोन्ही मध्ये ओके काय करायचंय गिवन लाइन घ्यायचं पहिल्यांदा गिवन लाइन काय करायचंय कंपेअर करायचंय कंपेअर सर स्क्रीन फ्रीज झाली आणि दिसत पण नाही काय ब्लर आहे खूप. minus 12y plus 1 is equal to 0 with ax plus dy plus c1 ब्लर दिसतंय सर स्क्रीन काय असते ब्लर नसते नो सर क्लिअर आहे ब्लर दिसते ब्लर आहे सर सर क्लिअर दिसते तर आता क्लिअर दिसते मगाशी हा कुणाच लेक्चर आहे ते हॅलो जास्त ते चालू आहे ओके आता क्लिअर दिसतंय का बघा Yes, sir. आता काय करायचंय दोन इक्वेशन आपल्याला कॉपी करायचे काय करा पहिलं इक्वेशन बरोबर आहे कंपेअर करा ax + by + c1 = 5x minus 12y minus 4 is equal to 0 with ax plus dy plus c2 is equal to 0 આ दोन्ही इक्वेशन बरोबर कंपेअर a is equal small a is equal to a is equal to 5 है इथं पण 5 है a is equal to काय Sir, आवाज ब्रेक येतो तुमचा स्क्रीन स्टॉप झाली. b is equal to किती येते -12 येते and c1 is equal to किती येते +1. 1 येते c2 is equal to -4 येते बघा हा इक्वेशन किती आहे a आणि b किती असणार आहे 5 आणि -12 असणार आहे c1 किती असणार आहे 1 असणार आहे इथं पण a आणि b चा 5 आणि -12 असणार आहे असणार आहे फक्त c1 आणि c2 चा व्हॅल्यू वेगळा असणार आहे c1 चा व्हॅल्यू 1 आहे आणि याच्यावरून c2 चा व्हॅल्यू -4 आहे काय करा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा आणि इथं पुट आउट करा therefore we know distance d perpendicular distance d is equal to mod of c1 minus c2 of a square plus b square okay c1 चा व्हॅल्यू माहिती आपल्याला किती 1 आहे मायनस ऑफ c2 चा व्हॅल्यू किती आहे 4 आहे डिवाइडेड बाय square of a square plus b square that is 5 चा square plus minus 12 चा square
that is equal to 1 plus 5 4 किती 5 येते divided by square root of 5 the square 25 plus 12 the square 144. 144. 44. that is equal to mod count टाकलं तर चालते 5 वाले असतं तर आपण mod करताना मायनस काउंट टाकतो प्लस 5 वाले mod काउंट टाका आणि याचा स्क्वेअर करा तर 25 plus 144 किती 169. 69. 13. 169 कशाचा स्क्वेअर रूट आहे 13. therefore d equal to किती येते 5 upon 13 minutes काय आवड वाटलं तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळं असणारे ए आणि बी चा दोन्ही इक्वेशन मध्ये सेम असायला पाहिजे जर सेम नसेल तर पहिल्यांदा सेम करून घ्यायच्या दोन्हीचा व्हॅल्यू हा आता एक्झाम्पल आपण घेणार आहे सेम नसलेला पण लक्षात ठेवा पण सिम्प्लिफाय केला तर ते सेम होते तिथं दोन्ही इक्वेशनचं एक्स आणि वाय चं कोएफिशियंट सेम होते इथं पाहिलं पाहिजे आणि C1 C2 चा व्हॅल्यू फक्त वेगळं त्यानंतर सांग मला नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या find the distance between two parallel lines that is find the perpendicular distance to parallel lines by minus 6 equation change करतो बघा मी इथं 3x plus 2y minus 6 second equation येते 3x plus 2y 3x plus 2y minus 12 is equal to 0. Okay? इक्वेशन काय करायचं कंपेअर करायचं आहे दोन्ही इक्वेशन कंपेअर करा a आणि b चा व्हॅल्यू फाइंड करा a b c1 c2 minus 6 इक्वेशन है ax plus 4y minus 12 is equal to 0 ये जरी किती येते तो येते 7 जरी किती येते -6 -12 ओके सॉल्व करा पुढचा आता काय नाव सांगा मला ब्लर दिसते सर इक्वेशन सांगता एकदा सर काय समजत नाही इक्वेशन सांगा दिसत नाही का हा सर ब्लर हा सर इक्वेशन सांगा ना एकदा ब्लर दिसतंय सर find the distance between two parallel lines equation लिहून या 3x plus 2y minus 6 is equal to 0 3x minus 3x plus 2y minus 6 is equal to 0 है दूसरा इक्वेशन है 3x plus 2y minus 12 is equal to 0 minus 12 is डिस्टन्स फाइंड करा किती येतो बघ 6/13 6/13
येतं का 13 येतं बघा. रूट 13 येते सर. रूट 13. 6 upon root 13. Yes, sir. सर स्क्रीन दिसत नाही. Yes, sir. दिसतंय क्लिअर? No, sir. Blood दिसते. काढलं का आन्सर सगळ्यांनी? 6 अपॉन रूट 13 येतं आन्सर. Yes, sir. इक्वल टू 6 अपॉन रूट 13 मिनिट्स लिहायचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. फाइंड द स्क्रीन जर क्लिअर दिसलं की मला सांगा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. 2x plus 3y plus 5 is equal to 0. 2x plus 3y plus 5 is equal to 0. सर इक्वेशन रिपीट करा. पहला इक्वेशन लिया 2x plus 3y plus 5 is equal to 0. सेकंड इक्वेशन येतोय 4x plus 6y plus 19 is equal to 0. दोन्ही क्लिअर दिसतंय का? थोडं तरी थोडं वेगळं एक्झाम्पल सांगितलं मी. No, sir. पहिल्या इक्वेशन मध्ये काय दिले? 2x plus 3y plus 5 is equal to 0 दिले. सेकंड इक्वेशन मध्ये काय दिलं? 4x plus 6y plus 19 is equal to 0 आहे. तर सेकंड इक्वेशन मध्ये x आणि y चं व्हेरिएबल वेगळं आहे. पहिल्या आणि सेकंड मध्ये दोन्ही इक्वेशन मध्ये x आणि y चा कोएफिशिएंट इथे वेगवेगळं दिलेला आहे. ओके, वरच्या मध्ये 2x plus 3y आहे, खालच्या इक्वेशन मध्ये 4x plus 6y आहे. पण आपल्याला काय पाहिजे? दोन्हीचा कोएफिशिएंट इथं सेम असायला पाहिजे. ओके, काय केल्यानंतर आपल्याला त्या दोन्हीचं कोएफिशिएंट सेम होतं इथं. डिवाइड बाय 2. Equation ला 2. 2 ने मल्टिप्लाय. डिवाइड करण्यापेक्षा डिवाइड म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये असतील सगळे फ्रॅक्शन मध्ये जातं. काय करायचं? मल्टिप्लिकेशन करून बघायचं कुठलं तरी इक्वेशनला त्याचं इक्वल होते का बघायचं. डिवाइड केलं तर होते इक्वल, पण शक्यतो काय करा, तुम्हाला सोपं जातं कॅल्क्युलेशन करताना फ्रॅक्शन वर येत नाही. मल्टिप्लिकेशन करायचा विचार करा आणि शेवटी सेम येतो आन्सर दोन्हीचा. पहिल्या इक्वेशनला जर समजा आपण 2 ने जर गुणाकार केले तर 2 ने मल्टिप्लिकेशन जर केले आपल्याला आन्सर सेम मिळतो दोन्हीकडे. Yes, sir. काय करा, इक्वेशनला 1 ने आपण स्क्रीन दिसतंय क्लिअर थोडं? Yes. Yes, sir. स्क्रीन दिसतंय का? Yes, sir. थोडे दिसते.
थोडे दिसते सर. हा काय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय काय करायचं 2 करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 ठीक आहे. काय होतं इथं 2 into 2x काय होतं इथं 4x 2 into 3 6y plus 10 is equal to 0. आणि इक्वेशन नंबर 3 द्या. आता कंपेअर करायचं इक्वेशन 2 आणि 3 विथ ax plus by plus c1 आणि ax plus by plus c2. हा दोन्ही इक्वेशन काय करायचं आता कंपेअर करायचं. ओके काय म्हणायचं कंपेअर इक्वेशन 2 and 3 with x plus by plus c1 is equal to 0 and ax plus by plus c2 is equal to 0. Okay काय होतं इथं here हा a is equal to 4. 4. 4 b is equal to 6. 6 and c1 is equal to 10. 19. c2 is equal to 19. Okay 7 is equal to 10 c2 is equal to 19 वाले a is equal to 4 b is equal to काय वाले 16 वाले. तर काय करू आपण त्या फॉर्म्युला मध्ये यूज करायचं फॉर्म्युला दिलेला हेच फॉर्म्युला मध्ये डायरेक्ट काय करतो इथं यूज करायचं. ओके काय बघा d is equal to c1 चा व्हॅल्यू किती आहे 10 minus 19 divided by square root of 4 चा square plus 6 चा square. Okay that is d is equal to 10 minus 19 किती minus 9 येते divided by 4 चा square किती 16 plus 36 6 चा square किती 36 येते. काय करायचं हा d is equal to किती येते minus 9 upon 52. Root 52. minus 9 upon 16 plus 36 किती 52. स्क्वेअर रूट मध्ये काय येतं इथं 52. तर काय करा मायनस ला काढून टाका d is equal to किती येते 9 upon root 50 square root of 50 minutes. इधर आपल्याला आन्सर असेल d is equal to 9 upon square root of 52 minutes. ओके समजलं सगळ्यांना yes sir. Yes, sir. जर अजून जर वाटलं तर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल अजून आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करता येते. 52 ला आपल्याला काय करता येते इथं राहिलेलं एवढं आन्सर तरी चालते 52 ला आपल्याला 4 into 30 लिहिता येते. ओके 4 काय करतो स्क्वेअर रूट मधला बाहेर येते 2 येतो आणि अंडर रूट 130 येतो मिनिट्स. एवढाच फरक पडतो इथं दोन्हीमध्ये 4 into 33 आपल्याला 52 ला लिहिता येते 4 चा स्क्वेअर रूट काय येतो इथं 2 येतोय आणि अंडर रूट 13 काय जिथे राहतोय. ओके समजलं इथं जर समजा हा x आणि y चा जर कोएफिशिएंट वेगवेगळे दिले असेल ते आपल्याला सेम करून घेता येतं बघायचं. एक तरी डिवाइड करा एक तरी मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला सोपं जातं डिवाइड केलं की परत तुम्हाला तिथं बघा जर आपण डिवाइड केलं असतं इथं 19 upon 2 आलं असतं 19 upon 2 चा आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं थोडा कन्फ्यूज होतो इथं. त्यामुळं शक्यतो काय करा मल्टिप्लिकेशन करायचं ठीक आहे. ओके सोपं जातं आपण सॉल्व करायला. समजलं सगळ्यांना Yes, sir. Yes, sir. त्याच्यामध्ये अजून काय डाऊट आहे का No, sir. एक्झाम्पल सॉल्व करा. अजून एक एक्झाम्पल देतोय फाइंड द
distance between two parallel lines. Find the distance between two parallel lines. Two x plus 3y plus 7. 2x plus 3y plus 7 is equal to 0, and 6x plus 9y minus 10 is equal to 0. सॉल्व करा हे नंबर बघू काय तर आन्सर सांगा मला. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना एक्झाम्पल मी लिहिलेला. Yes, sir. हां सॉल्व करा. Sir, 31 by under root 117 units. काय तर आन्सर 31 by under root 117 units. किती 31 by under root 117 units. 117 17. 117 आपल्याला 9 इंटू ह्याच्यामध्ये लिहिता येते बघा. 9 इंटू 13 किती येतोय 3 root 13 ना. 9 इंटू 13 किती येतं आन्सर. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा आणि 9 मग काय करा 9 चा स्क्वेअर रूट निघतो आपल्याला तिथं 3 बाहेर येते किंवा ऍज ठेवा 31 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 117. सॉल्व केलं सगळ्यांनी. Yes, sir. 31 Yes, sir. upon root 117. ओके 117 काय 31 करा upon 9 चं 3 मल्टिप्लिकेशन मध्ये करू शकता. तर एमसीक्यू मध्ये आपल्याला पॉसिबिलिटी काय काय येते बघा. ती पॉसिबिलिटी सगळ्यांना आपण काय करूया फाइंड आउट करून ठेवायचं. कारण एमसीक्यू मध्ये आपल्याला ऑप्शन कुठल्या टाइपचे येते सांगता येत नाही आपल्याला कुठल्या विचारतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 31 अपॉन अंडर रूट मध्ये 117 विचारू शकते किंवा 31 अपॉन 3 रूट 13 या पद्धतीमध्ये तुम्हाला एमसीक्यू मध्ये ऑप्शन मध्ये देऊ शकते. मग तुम्हाला तिथं ऑल पॉसिबल काय करायचं तिथं आन्सर आपल्याला फाइंड आउट करून ठेवायचं. हा कुठं कुठं पॉसिबिलिटी सिम्प्लिफाय करायचं तिथपर्यंत शेवटपर्यंत सिम्प्लिफाय करायचं. मग आपल्याला तिथं सगळे पॉसिबिलिटी या आन्सर्स मिळाला पाहिजे. ओके डिस्टन्स फॉर्म्युला याच्यामध्ये काय अवघड आहे का. ओके अजून एक एक्झाम्पल येऊन या हे सॉल्व्ह करा मग आपल्याला इथं संपतो हे पॉईंट. काय अवघड नाही याच्यामध्ये एक्झाम्पल जास्त आपल्याला जास्त तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पेज नंबर सांगतो त्या पेज नंबर म्हणून काय करा सगळे एक्झाम्पल सिम्प्लिफाय. पेज नंबर 98 मध्ये 98 मध्ये 6 एक्झाम्पल दिले आहेत. अजून एक एक्झाम्पल येऊन या. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. कालचा होमवर्क एक्झाम्पल सॉल्व्ह केला का 97 मधलं पेज नंबर. Yes. Yes, sir.
एक्झाम्पल येऊन आता फाइंड द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स 3x plus 4y plus 5 3x plus 4y plus 5 is equal to 0. सेकंड इक्वेशन येते 6x plus 8y is equal to 25. 6x plus 8y is equal to 25. सॉल्व करा बघा आन्सर सगळ्यांनी क्वेश्चन सॉल्व करा किती येतो आन्सर सांगा. सर सेकंड इक्वेशन रिपीट करा. 6x plus 8y is equal to 25. 6x plus 8y is equal to 25. Three 3.5 units. 3.5 units. Hmm. 3.5 आन्सर येते बघा किंवा 7/2 आन्सर येते. फ्रॅक्शन मध्ये 7/2 आन्सर आला पाहिजे. Yes, sir. 7/2 येते. हा 7/2 चा फ्रॅक्शन आपण मल्टिप्लाय केले की 3.5 मिळतं. आता स्ट्रेट लाईन मध्ये आपण काय करूया थोडं डिस्कशन करूया आता पूर्ण टॉपिकचं. इथं 98 पेज नंबर आहे बघा त्याच्यावरती काय करा होमवर्कचा एक्झाम्पल सॉल्व करा. तेवढं बाकी सगळं एक्झाम्पल सॉल्व करा. आता हा तिन्ही थेरम बघून तुम्हाला 2 MCQ ला 100% असणार आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके हा 3 थेरम पैकी तुम्हाला काय कुठलं आवड वाटतंय का कुठलं थेरम मध्ये कुठलं एक्झाम्पल अजून घ्यायचं आपलं वाटतंय तुम्हाला कुठली. सर तुम्ही आता जे एक्झाम्पल दिले ना त्याच्यामध्ये C2 ची किंमत काय घ्यायची -25 का फक्त 25. इज इक्वल टू 25 दिले आपल्याला. स्टँडर्ड कम्पेअर कशाबरोबर करता तुम्ही x plus by plus C2 इज इक्वल टू 0 आहे. C2 कुठे इथं लेफ्ट हँड साइड आहे म्हणजे आपल्याला 25 कुठे दिले ती राईट हँड साइडला दिले. पहिल्यांदा काय करावं लागेल त्याला 25 ला लेफ्ट हँड साइडला घ्यायचा -25 होतोय. मग C2 इज इक्वल टू काय करायचं -25 घ्यायचं. ओके समजले. Yes, sir. येस सर. हा मेन पॉइंट आपण थोडं डिस्कशन करत जाऊया. पहिला पॉइंट आपण जे शिकलेलो आहे स्लोप कसं काढायचं स्ट्रेट लाईन मध्ये स्लोप काढायचं आपण शिकलो होतं बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्लोपचा 3 फॉर्म्युला आपण बघितलं होतं. ओके ते आपण डिस्कशन करूया. आता थोडं विचारतो मी ज्यांना विचारतो त्यांनी माहिती सांगायचं मला. ओके आता समजा आपल्याला जर 2 पॉइंट जर दिले असेल त्या 2 पॉइंटचा स्लोप कसा काढायचा. स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करतो आपण मयूर गवळी. ओके आवाज येतोय मला सगळ्यांना. Yes, sir. जर समजा आपल्याला 2 पॉइंट दिले x1 y1 x2 y2 मग ते आपल्याला त्या दोन्ही पॉइंट मधले काय करायचे बिटवीन दी 2 लाईन मधले त्या लाईनचा 2 पॉइंट दिले आपल्याला त्या 2 पॉइंट मधले स्लोप काढायचा आपल्याला. कुठला फॉर्म्युला यूज करतो आपण 2-point form. 2-point form. स्लोप काढायचा फॉर्म्युला सांगतो विचारतो मी. y2 minus y1 is Sir, y minus y1 upon y1 minus y2 is equal to x minus x1 and x1 minus x2.
हा कसं झालं ते इक्वेशन फाइंड करण्यात झालंय. मी स्लोपचं विचारतोय, स्लोपचं फॉर्म्युला y2 minus y1 upon x2 minus y2 minus x1 y1 upon x2 minus x1. y1 upon x ओके. y2 minus y1 upon x2 minus x1 हा स्लोपचा फॉर्म्युला आहे. 2 पॉइंट ज्यावेळी आपल्याला दिलेले असते. दुसरा फॉर्म्युला विचारला होता, मी सांगितलं होतं की जर समजा आपल्याला इन्क्लिनेशन ऑफ थिटाचा व्हॅल्यू जर दिली असेल, थिटा अँगल जर दिले असेल, त्यावेळी आपल्याला स्लोपचा फॉर्म्युला कुठला यूज करतोय? tan theta. tan theta. आपण काय करतोय? m इज इक्वल टू tan थिटा फॉर्म्युला यूज करतोय. ओके. अजून एक फॉर्म्युला होता, जर जनरल इक्वेशन दिले असेल त्यावेळी स्लोपचा फॉर्म्युला कुठला यूज करतोय? minus a upon b. मायनस a अपॉन b. ए म्हणजे काय? Coefficient of Coefficient of x. b म्हणजे Coefficient of y. कोएफिशिएंट ऑफ y येते. ठीक आहे. If the slope of two lines are minus 5 by 6 स्लोप ऑफ द लाइन minus 5 upon 6 minus 5 upon 6 and 1 upon 11 and 1 upon 11, 1 upon 11 काय येते? then the measure of the angle between the line. फाइंड द एंगल बिटवीन लाइन आहे का? एंगल बिटवीन लाइन आहे ना? हा सर. फाइंड एंगल बिटवीन लाइन. येते m1 आणि m2 आपल्याला दिले. m1 दिले, m2 दिले, मग एंगल बिटवीन टू लाइन थिटाचा एक फॉर्म्युला मध्ये ठेवायचं आहे. काय फॉर्म्युला? थिटा इज इक्वल टू tan tan इनवर्स ऑफ m1 minus m2 upon 1 plus m1 into m. Okay. It is tan inverse m1 minus 5 upon 6 minus 1 upon 11 divided by 1 plus minus 5 upon 6 into 1 upon 11. Okay. That is equal to cross multiplication करा तिकडे. 1 डिवाइड करा. 11 into minus 5 minus 52 minus 6 into Minus 6. minus 6 divided by 66. Total divided by 1 minus तो minus है क्या? Minus से देगा 5 into 1 कितनी? 5 divided by 6 into 11 66 है. ओके? इतना कोण समजलेगा? सर ते 5 upon 66 कसं आलं ते सांगा. इथं मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे? इथं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे minus 5 into minus 5 into 1 करायची किती? minus 5 येते. आणि 6 into 11 करायचं 66. हा सर. ओके. इथं काय आहे आपण तिरका सोडवणार करतोय. -5 into 11 minus 55. 6 into 1 6 येते. 6 into 11 66 येते. ठीक आहे. आता परत मध्ये काय असेल तर 1 असतोय. परत डिनॉमिनेटर काय करा? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. tan inverse of minus 61 divided by 66 total divided by 66 minus 5 divided by 66. Okay. Tan inverse of minus 61 upon 66 divided by 66 minus 5. 61 upon 66. 61 upon 66. 61 में कैंसिल हो तो राजा का फक्त -1 आता है. ओके. चलेगा. दैट इज tan inverse of 1 है. tan inverse 1 से कितनी? 45 डिग्री. 45. ओके. समजलं का इथं? Yes sir. काय केलं बघा. मल्टिप्लिकेशन असेल की काय करतो आपण? न्यूमरेटरचा न्यूमरेटर बरोबर गुणाकार करायचा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला गुणाकार करायचा. जर समजा प्लस मायनस असेल तर कसं गुणाकार करायचा? ओके. आलं लक्षात सगळं? हो सर. ओके. आता आपण बरेच एक्झाम्पल काय केले? फॉर्म्स वरती एक्झाम्पल सॉल्व्ह केले. त्यानंतर काय केलं होतं? आपण 3 फॉर्म्युला बघितला होता. ॲक्युट अँगल बिटवीन टू लाईनचा हे आता फॉर्म्युला बघितला होता आपण. आणि डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईनचा पीचा फॉर्म्युला बघितला होता. आणि आता आपण स्टार्टिंगला आपण बघितलं होतं डिस्टन्स बिटवीन टू पॅर लाईन्स. थोडं मेन आहे.
मेन पॉईंट ह्याच्यामध्ये काय काय सांगतो बघा, MCQ ला विचारण्यासारखं. एक तरी तुम्हाला स्लोप विचारते. ओके, मेन पॉईंट लिहून या सगळ्यांनी. स्लोपचा तिन्ही फॉर्म्युला पाठ करायचा, अभ्यास करायचा, त्या तिन्ही फॉर्म्युलावरती एक्झाम्पल स्टडी करायचा. आणि त्यानंतर मेन म्हणजे इक्वेशन कसं फाइंड करायचं. इक्वेशन फाइंड करण्याचा 2 फॉर्म आहेत, एक स्लोप पॉइंट फॉर्म आणि दुसरा 2 पॉइंट फॉर्म. ह्या दोन्ही मेन स्टडी करा, ह्याच्यावर तुम्हाला MCQ येऊ शकते. आणि 2 कंडिशन आहे, परपेंडिक्युलर आणि पॅरलल कंडिशन आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकते. परपेंडिक्युलर आणि पॅरलल कंडिशन तेवढं 2 स्टडी करा. त्यानंतर हा 3 फॉर्म्युला स्टडी करा आणि तुम्हाला स्टेट लाईन वरती 4 किंवा 5 क्वेश्चन तुम्हाला होतील. 5 क्वेश्चन येते त्याच्यावरती. एक ऑप्शन क्वेश्चन आले तरी मी तुम्हाला सॉल्व्ह करायचं. हॅलो सर. हा सर मी सोडवलंय पण मला शेवटची स्टेप समजली नाही. मी